नमस्कार. पुस्तकाचे नाव एक होता कारवर, लेखिका बीना गवाणकर. पुढील वाचन. यावर्षी सीडर रॅपिड्स इथे अखिल आयोवा कला प्रदर्शन भरणार होतं. प्राध्यापक बड यांनी जॉर्जकडे त्याची चित्र प्रदर्शनात मांडण्याविषयी विचारणा केली. सीडर रॅपिड्सला जाऊन प्रदर्शनात चित्र मांडण्याइतकी पदरमोड मी करू शकत नाही. जॉर्जने आपली असमर्थता प्रकट केली. जॉर्जची अडचण त्याच्या सहाध्यायांना कळली. ते सारे त्याच्या खोलीवर गेले. जॉर्ज थोड्याशा खिन्न व उदास मनस्थितीतच होता. त्याला त्याने जबरदस्तीने बाहेर काढलं. एका बग्गीत बसवलं. अरे, कुठे नेतायत तुम्ही मला? ख्रिसमस आलाय ना जवळ. चल आता. पण कुठे नेत आहात ते तर सांगाल? नाही तर उतरू द्या बरं मला. माझ्या कामाला खोळंबा नका करू. सोडा मला. जॉर्ज काकुलतेने म्हणाला. बस रे बाबा, कटकट करू नकोस. तुझ्या साऱ्या कामांची सोय लावून आलोय आम्ही. माहीत आहे, मोठा आलाय कामवाला. जॉर्ज बापडा मुकाट्याने बसला. मग त्या मुलांनी ख्रिसमसची गाणी म्हणायला सुरुवात केली. रस्त्यात विद्यार्थ्यांची आणखी काही टोळकी भेटली. तीही योजून ठेवल्यागत जॉर्जला घेऊन जाणाऱ्या टोळीत सामील झाले. साऱ्यांनी मिळून गाण्याचा दणका उडवला. त्याच्या कुरकुरीकडे सारेजण जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. काय भानगड आहे ती त्याला कळत नव्हती. त्याची अस्वस्थ चुळबुळ वाढतच होती. शेवटी ती मिरवणूक तयार कपड्यांच्या एका दुकानापाशी थांबली. चल जॉर्ज, उतर खाली. उतरायचं ना तुला? मला या दुकानाशी कुठं आणलंय? माझा अवतार तरी बघा. कोण घेईल का दुकानात मला? आधी खाली उतर, मग ऐकव तुझं प्रवचन. मग साऱ्यांनी त्याला अक्षरशः उचलून त्या दुकानात नेलं. दुकानदाराला पूर्वसूचना होतीच. त्याने सगळी तयारी ठेवली होती. त्याने जॉर्जच्या मापाचा सुंदर करड्या रंगाचा सूट आणला. बघा बरं जरा घालून, दुकानदार म्हणाला. हा वाह्यातपणा पुरे झाला. मी काही कपडे विकत घेणार नाहीये. त्याच्या विरोधाकडे किंवा पसंती नापसंतीकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नव्हतं. त्याच्या संमती वाचून काहीही अडलेलं नव्हतं. काही जण त्याच्या अंगावर सूट चढविण्यात गर्क होते, तर काही दुकानाबाहेर उभे राहून गाणी म्हणत होते. सुटाला साजेसा शर्ट, टाय, हातमोजे, बूट, हॅट इत्यादी जामानिमाही निवडला गेला. जॉर्जच्या अंगावर सारा पोशाख काळजीपूर्वक चढविण्यात आला. साऱ्यांनी मग पसंतीदर्शक टाळ्या वाजवल्या. एवढं झाल्यावर जॉर्जला पुन्हा बग्गीत स्थानापन्न करण्यात आलं. गाण्यांच्या जल्लोषात तो जमाव परत निघाला. जमाव जाऊन थांबला तो प्राध्यापक विल्सन यांच्या दाराशी. प्राध्यापक विल्सन आणि श्री बड स्वागतासाठी दारातच उभे होते. म्हणजे हेही या कारस्थानात सामील होते तर. सर, खरं म्हणजे मला यावेळी कॉलेजच्या उद्यानात काम होतं. पण या मुलांनी बघा ना, जॉर्ज चाचरत सांगू लागला. बरं मग, प्राध्यापक विल्सन त्याला निरखत म्हणाले. शिवाय आज मी प्राध्यापक ब्रॅडीचं घर साफ करून द्यायचं कबूल केलंय. आपलं म्हणणं जॉर्ज पुढे रेटू लागला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते म्हणाले. आज तुला सीडर रॅपिड्सला जायचंय. प्राध्यापक विल्सनच्या वाक्याला सर्व मुलांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. जॉर्ज, या प्रदर्शनात आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करायला तुझ्याखेरीज कोण पात्र आहे? हे घे, तुझं सीडर रॅपिड्सचं तिकीट. आणि ही प्राध्यापक बडनी श्रीमती बडच्या सल्ल्याने निवडलेली तुझी चित्र. प्राध्यापक ब्रॅडीनीही तुझ्या जाण्याला आनंदाने संमती दिली आहे. हा सगळा खर्च कसा फेडणार मी? कोणाच्याही दयेवर जगणं न आवडणारा जॉर्ज मनापासून विचारत होता. जॉर्जच्या खांद्यावर थोपटत प्राध्यापक विल्सन म्हणाले. या साऱ्यांची फेड तू आधीच केली आहेस. तुझे विद्यार्थी मित्र आणि शिक्षक यांनी वर्गणी काढून जी काही रक्कम उभी केली आहे, तिने का तुझी मैत्री जोखता येईल? तुझ्या स्नेहाच्या पासंगालाही ती पुरणार नाही. जा, तयारीला लाग. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यशस्वी हो. जॉर्जचे डोळे भरून आले. त्याने साऱ्यांवरून आपली नजर फिरवली. तो कसबस म्हणाला. तुम्हा सगळ्यांचे आभार मी कसे मानू? आणि अश्रूंचा बांध फुटला. आत्मनिर्भर, प्रगल्भ, धीर, गंभीर स्वभावाचा विनम्र विद्यार्थी म्हणून जॉर्ज कॉलेजच्या विद्यार्थी वर्गात प्रिय होता. स्टेट कॉलेजने त्याच्यावर टाकलेला विश्वास अनाठायी नव्हता.
प्रदर्शनात मांडलेल्या त्याच्या 4ही चित्रांना पारितोषिकं मिळाली. एवढंच नव्हे तर त्या 4 न्यू मॅक्सिकोतील एका वनस्पतीच्या चित्राची निवड शिकागोत भरणाऱ्या वर्ल्ड कोलंबियन एक्स्पोजिशन साठी झाली. तिथे तर रथी महारथींची चित्रं मांडली गेली होती, पण तिथेही त्या दुर्मिळ एका वनस्पतीच्या चित्राला विशेष सन्मान मिळाला. आयोवा राज्यातील झाडून साऱ्या वृत्तपत्रांनी या विशेष सन्मान मिळविणाऱ्या चित्राची आणि चित्रकर्त्याची नोंद मोठ्या अगत्याने घेतली होती. अवचितपणे मिळालेल्या या प्रसिद्धीपेक्षा, सन्मान पारितोषिकापेक्षा जॉर्जला अधिक आनंद कशामुळे झाला असेल तर तो प्राध्यापक विल्सन यांच्या व्हरांड्यात घडलेल्या स्नेहमेळाव्याचा. आपल्या पूर्वायुष्यात लावून घेतलेल्या काही सवयींमुळे जॉर्ज इतर मुलांहून वेगळा पडे. वसतिगृहाला जाग येण्यापूर्वी जॉर्ज कॉलेजच्या उद्यानात किंवा बाहेरच्या झाडीत पोहोचलेला असे. इतरांना पुस्तकातून मिळत होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान तो प्रत्यक्ष निसर्गातून मिळवत होता आणि त्यामुळेच तो अभ्यासात इतरांच्या कितीतरी पुढे असे. जॉर्ज आता प्राध्यापक विल्सनचा उजवा हात झाला होता. त्याच्या कामाला दिवसरात्र अपुरे पडत. उन्हाळ्याच्या सुट्टीतही त्याच्यावर सोपविलेल्या कॉलेजच्या वनस्पती उद्यानाची देखभाल करण्यासाठी त्याला तिथेच राहावं लागे. स्वतः जॉर्जलाही ही कामगिरी फार आवडे. सारी कामं उरकून पुन्हा रानात जायला तो मोकळा असे. एम्सच्या वेशीबाहेर भरपूर झाडे होती. त्या झाडीत अनेक ठिकाणी दलदल माजलेली होती. काही ठिकाणी तर अख्खा माणूस गाडला जाईल एवढी ती खोल होती. जॉर्ज या धोकेबाज दलदलीसंबंधी प्राध्यापक विल्सन यांच्याशी नेहमी चर्चा करत असे. त्या दलदलीतील पाण्याचा निचरा कसा करता येईल याबद्दल एक योजनाही त्याने त्यांच्यासमोर मांडली होती. नेहमीप्रमाणे तो एकदा आपली वनस्पतीचे नमुने गोळा करण्याची पोतडी, बृहदर्शक भिंत आणि जाळी घेऊन आपल्या झाडीतील मोहिमेवरून परतत होता. दलदलीत एक छोटा मुलगा निर्धास्तपणे खेळताना दिसला. जॉर्जला त्याचं तसं खेळणं धोकादायक वाटलं, म्हणून त्याने त्याला बाहेर येण्यासाठी हाक मारली. पण व्हायचं तेच झालं. तो छोकरा चिखलात घसरून पडला. जॉर्जने धावत जाऊन त्याला काढलं आणि आपल्या रुमालाने साफ केलं. मग तो त्या छोकऱ्याला म्हणाला, बाळा, तू त्या छोट्या लोकांची घरं उद्ध्वस्त का केलीस? घरं मी उद्ध्वस्त केली? कुठले लोक? त्या छोकऱ्याला काही बोध होईना. तो बुचकुळ्यात पडला. मग जॉर्जने त्याला चिखलात राहणारे प्राणी आणि त्यांची घरं दाखवली. त्यांची माहिती दिली. खरंच की, मी इतके दिवस या लोकांच्या घरांची छपरं तुडवून जात होतो. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अपराधी वाटलं. मग जॉर्जने त्याला एक मोठं फुलपाखरू पकडून दाखवलं. ते चिखलात घर करून कसं राहतं ते वर्णन करून सांगितलं. मुलाने ते फुलपाखरू स्वतःजवळ ठेवण्यासाठी मागितलं. तेव्हा जॉर्जने त्याला सोडून दिलं आणि तसं का सोडून दिलं हेही त्या छोकऱ्याला पटवून दिलं. नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते. शेवटी जॉर्जने त्या छोकऱ्याला त्याचं नाव विचारलं. हेन्री वॉलेस. पुढे अमेरिकेचं उपराष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या मुलाने आपलं नाव सांगितलं. म्हणजे तू आमच्या प्राध्यापक वॉलेसचा मुलगा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वनस्पती उद्यानात छोट्या हेन्रीने जॉर्जला गाठलं. रोज संध्याकाळी जॉर्जबरोबर झाडीमध्ये फिरायला जायची परवानगी आईकडून मिळवून हेन्री हजर झाला होता. हेन्रीला जॉर्जने स्वतः तयार केलेलं एक गुलाबाचं झाड दाखवलं. त्या झाडाला एका फांदीवर पिवळे गुलाब लागले होते तर दुसऱ्या फांदीवर लाल. हेन्रीने त्याला असं कलम करण्यामागचा हेतू विचारला. तेव्हा जॉर्जने त्याला सांगितलं, कलम केल्याने झाडाची वाढ झपाट्याने होते. तसंच एखाद्या वातावरणात एखादं झाड टिकाव धरू शकत नसेल तर त्याच वातावरणात जोमाने वाढणाऱ्या एखाद्या वनस्पतीच्या मुळावर त्या विशिष्ट वनस्पतीचे कलम केलं तर ती टिकाव धरू न शकणारी वनस्पती वाढीस लागते. रोज संध्याकाळी भिन्न वयांचे हे दोघे मित्र हातात हात घालून फिरायला बाहेर पडत. जॉर्जने दाखवलेल्या निसर्गातील रहस्यात छोट्या हेन्रीला रस वाटू लागला. त्यालाही वनस्पती सृष्टीच्या अनेक गोष्टी चटकन समजू लागल्या. लहान वयातच तो कलम करायला शिकला. ही मैत्री पुढे जॉर्जच्या अखेरीपर्यंत म्हणजे अर्धशतक टिकली. जॉर्जचा आणि हेन्रीचा नेहमीच पत्रव्यवहार होत असे. जॉर्जचा सल्ला त्याला मिळत असे. मिडवेस्टमधील वॉलेस फार्म हेन्रीच्या कर्तृत्वावर उभं आहे. त्यामागची प्रेरणा जॉर्ज.
पुढे कृषी खात्याचे सचिव आणि उपराष्ट्रपती पद अशी स्थानं भूषवणाऱ्या हेनरी वॉलेसने जॉर्ज कार्वर यांच्या कार्याचा गौरव करताना आपल्या बाळपणीच्या आठवणी सांगितल्या. एखाद्या परिकथेतील गोष्टी ऐकाव्यात इतक्या उत्सुकतेने आणि ओढीने मी निसर्गातील चमत्कार जॉर्जकडून ऐकले. निसर्गाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांनी मला दिली. माझ्या लहानपणी मला ते निसर्गातील जे जे अनुभूत चमत्कार दाखवत ते सारेच मला आकलन होते असं नाही, पण एक मात्र निश्चित, माझ्यासारख्या छोट्या मुलावर त्यांनी ज्ञानाची जी उधळण केली, माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याने मी नक्कीच भारावला गेलो होतो. कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या एका कंपोपासून मात्र जॉर्जची कधीच सुटका झाली नाही. पुढे पुढे जॉर्जनेही तसा प्रयत्न करायचं सोडून दिलं. त्याचं कसं झालं, वसतिगृहातील खोल्या ओलांडून जात असताना एका खोलीतून जॉर्जच्या कानावर कोणा विद्यार्थ्याचं कणणं आलं. त्याने खोलीत डोकावून पाहिलं. एक विद्यार्थी पलंगावर वेडावाकडा पडून असह्य वेदनांमुळे तळमळत असलेला त्याला दिसला. जॉर्ज त्याच्या शेजारी बसला. त्याची चौकशी केली. तो एक फुटबॉलचा खेळाडू होता. खेळताना त्याचा पाय जबरदस्त दुखावला गेला होता. जॉर्जने त्या विद्यार्थ्याला पोटावर निजवलं. मग हलक्या हाताने त्या खेळाडूंचा पाय घोट्यापासून मांडीपर्यंत चोळायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो कणणारा विद्यार्थी वेदनामुक्त होऊन गाढ झोपी गेला आणि जागा झाला तेव्हा आश्चर्याने थक्क झाला. त्याच्या वेदना संपूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. झालं. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या खेळाडूत पसरली आणि त्या दिवसापासून जॉर्ज कॉलेजच्या खेळाडूंचा अधिकृत मालिशवाला झाला. कॉलेजचे खेळाडू जॉर्जविषयी कौतुकाने बोलत. जॉर्जच्या बोटात काय जादू आहे न कळे. त्याची लांबसडक बोटं दुखऱ्या भागावरून फिरू लागली की वेदना पळून जातात. एकदा जॉर्जने व्यायाम शिक्षकांकडे तक्रार केली की मालिशसाठी देण्यात येत असलेलं तेल फार दाट असल्याने ते नीट पसरत नाही. तेव्हा ते व्यायाम शिक्षक म्हणाले की यापेक्षा अधिक चांगलं तेल उपलब्धच नाही. यावर जॉर्जनं उत्तर दिलं, मीच मालिशसाठी उत्तम तेल शोधून काढेन. काही वर्षानंतर खरोखरच जॉर्जने मालिशसाठी उत्तम तेल तयार केलं, भुईमुंगांपासून. धन्यवाद.